सर्वांना नमस्कार। आज म्हणजे लाईव्ह करण्याचा प्रयत्न करीत होतो, पण लाईव्हला काही तांत्रिक अडचणीमुळे लाईव्हवर येऊ शकलो नाही। त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। कारण की आज सकाळपासूनच सगळ्याशी हितगुज साधावं म्हटलं, काही संवाद करावं म्हटलं, कारण की आज दुःखद अशी बातमी सगळ्या रेडिओ श्रोत्यांना आली आणि खूप असं मनातून दुःख झालं। म्हणजे एक आमच्या घनसोंगे आणि अंबड भागातील एक संतूर वादक आणि निवेदन क्षेत्रामध्ये अमूल्य असं योगदान देणारे, आकाशवाणी पुणे वर जवळपास 30 वर्ष सेवा पूर्ण बजावलेली निवृत्त निवेदक मंगेशजी वाघमारे यांचं काल पुण्यात निधन झालं। ते बऱ्याच दिवसापासून आजारी होते आणि सरांच्या सहवास जो आहे तो खूप दिवसांचा होता। कारण की काही वर्षापूर्वी मी स्वतः सरांच्या घरी जाऊन अंबडला भेट दिली होती। कारण की सर मूळ कुक्कडगाव, तालुका अंबड, जिल्हा जालन्याचे। कारण की आकाशवाणीवर एक आपल्या भागातील निवेदक आहे, हे खरंच माझ्यासारख्या श्रोत्यांना एक कौतुकाचा विषय होता आणि त्यामुळेच वाघमारे सरांशी जो काही जिव्हाळा आहे तो अधिक जाणवत होता मला। कारण की आणि ते सुद्धा मला अधूनमधून का होईना फोनवरती बोलायचे आणि वाघमारे सरांचा स्वभाव अतिशय नम्र, अतिशय शांत आणि अभ्यासू होता। ज्यावेळेस अंबडच्या मच्छुदरी देवीच्या ठिकाणी पूर्वीच्या काळी त्यांचे सख्खे मावस भाऊ गोविंदरावजी जळगावकर होते, तर त्यावेळेस त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाघमारे सरांचं सांस्कृतिक शिक्षण झालं आणि वाघमारे सरांनी म्हणजे अनेक वेळेस मला अंबडच्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं नाट्यगृह उभारलं म्हणून अनेक वेळा त्याबद्दल चर्चा झाली आमची। तर सांगीतिक वारसा लाभलेले वाघमारे सर आज आपल्यामध्ये नाहीत सगळ्या रेडिओ श्रोत्यांबद्दल। तर हा खरंच म्हणजे विश्वास न बसणारा विषय आहे। कारण की जो सरांचा सहवास होता तो आज हरपल्याची जाणीव मनातून होत आहे। कारण की असं व्यक्तिमत्व सगळ्या रेडिओ श्रोत्यांना आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य श्रोत्यांनासुद्धा कौतुकाचा थाप देणारा व्यक्तिमत्व आज निघून गेला आहे आमच्यातून। कारण की वाघमारे सरांसारखं व्यक्तिमत्व कारण की पुन्हा घडण्यासाठी आणि निर्माण होण्यासाठी अनेक युगे लागत असतात। तर सगळ्यांच्या श्रोत्यांच्या वतीने जो काही वाघमारे सरांचा आज सहवास आमच्याकडून लुप्त झाला आहे, तर वाघमारे सरांना म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली देतो। कारण की अशी माणसं आयुष्यामध्ये म्हणजे संबंधाने जुळत असतात आणि अशी माणसं गेली की नक्कीच मनातून दुःख होत असतं। तर त्यांच्या अनेक आठवणी आहे, तर त्याबद्दल नक्कीच पुढील काही दिवसामध्ये बोलूया। सगळ्या श्रोत्यांच्या वतीने सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद।